नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल जो मी कटोरी ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ टाकला होता त्याची तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण पाठीवरचे टक्स टाकून घ्यायचे. तर अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंचीचा टक्स टाकून घ्यायचा. दुसऱ्याही साईडने सेम असाच टक्स टाकून घ्यायचा. आता कमरेच्या साईडने 1.5 इंचची पट्टी जॉईन करायची. तर बघा, कमरेच्या साईडने अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई टाकायची. शिलाई टाकून झाली तर अशा प्रकारे आता दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झाली. आता हा जो उरलेला कपडा आहे त्याला कट करून घ्यायचा आणि अर्धा इंच फोल्ड करून कमरपट्टीवर शिलाई मारायची. कमरपट्टीवर 5 नंबरची शिलाई मारायची, म्हणजेच आपल्याला इथं तुरपाई करता वेळेस ही शिलाई लवकर उसळता येईल. तर बघा, हा बॅक पार्ट पट्टी लावून रेडी झाला. आता ही कटोरी अशा प्रकारे समोरासमोर ठेवून फ्रंटला जॉईन करून घ्यायची. तर बघा, गळ्यापासून खाली अर्धा इंच मार्जिन घेऊन कटोरी अशा प्रकारे जॉईन करायची. एकदम कटोरी खेचायची नाही. व्यवस्थित अशा प्रकारे कटोरी लावून घ्यायची. खेचल्याने काय होते, कटोरी कमी जास्त होऊन जाते. तर तसं करायचं नाही. तर बघा, कटोरी अशा प्रकारे फोल्ड करायची आणि 1.5 इंच रुंदीचा आणि 2.5 इंच उंचीचा टक्स टाकायचा. आणि इथे हे टक्स कट करून घ्यायचा. बघा, कटोरीला किती छान पफ आला. दुसऱ्या साईडने सेम अशाच प्रकारे कटोरी जॉईन करून टक्स टाकून घ्यायचा. आता ही क्रॉसपट्टी याला जॉईन करून घ्यायची. तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करायची. डबल टिप मारून घ्यायची. आता अशा प्रकारे कटोरी अशी दुमडायची, आतमध्ये घालून घ्यायची आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची. 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची, डबल टिप मारायची. आता याला उलटून घ्यायचं. कटोरी सगळी बाहेर काढून घ्यायची. बघा, व्यवस्थित खूप छान अशी कटोरी आलेली आहे आपली. दुसऱ्या साईडने सेम असंच करायचं आहे. आता बघा, दोन्ही पार्ट एकमेकाला लावून बघून घ्यायचं की कमी जास्त आहेत का. आता ही हुकपट्टी तयार केली मी. तर इथे या बाजूला डाव्या बाजूला हुकपट्टी लावून घ्यायची. बघा, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन हुकपट्टी जॉईन केली मी. आता हिला दाबटीप मारून घ्यायची. अशा प्रकारे परत फोल्ड करून तिला शिलाई मारून घ्यायची. इथे कडेला शिलाई मारून घ्यायची आणि पट्टी अशी थोडीशी फोल्ड करून इथेही एक टीप मारून घ्यायची. बघा, हुकपट्टी आपली जॉईन झाली. जो कपडा एक्स्ट्रा आहे त्याला कट करून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडला लूपपट्टी जॉईन करायची. तर अशा प्रकारे ही लूपपट्टी जॉईन करायची. बघा, पाव इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जॉईन करायची. पट्टीला असे 2 फोल्ड मारून पट्टीच्या मधोमध शिलाई मारून घ्यायची. बघा, उरलेला कपडा कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून बघायचे. कमी जास्त झाले असेल तर हे व्यवस्थित करून घ्यायचे. आणि इथे शिलाई मारून घ्यायची. जो आपण कट मारलेला आहे त्याला शिलाई मारायची.
बघा दोन्ही पाट असे रेडी झाले. आता याला अशा प्रकारे लूप पट्टीचे मार्जिन करायचे. बघा आता हा बॅक पार्ट असा सरळ ठेवून याच्यावर उलटा असे हे पार्ट ठेवून शोल्डरवर शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची. बघा दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेतली. आता याला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून पार्ट जॉईन केले मी. आता आपण ह्या जे 6.25 इंचच्या पट्ट्या काढलेल्या आहेत पायपिंगच्या, त्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये जॉईन करायचे. बघा तर पट्ट्या सेम अशाच प्रकारे क्रॉसमध्ये जॉईन करायच्या, म्हणजे आपली पायपिंग खूप छान येईल आणि पायपिंग अशी उलटी पडणार नाही, व्यवस्थित गोल पायपिंग येईल. तर इथे अर्धा इंच दुमडून या पट्टीवर शिलाई मारून घ्यायची. बघा अशा वरच्या साईडने थोडंसं दुमडून शिलाई मारून घ्यायची काठाकाठाला. बघा पट्टीला शिलाई मारून घेतली मी. आता ही पायपिंगची पट्टी गळ्याला जॉईन करायची. तर अशा प्रकारे अर्धा इंच इथे फोल्ड करायचं आणि गळ्याच्या साईडने 1/2 इंच मार्जिन घेऊन पट्टी जॉईन करायची. इथे शोल्डर जवळ थोडीशी पट्टी खेचायची, म्हणजे आपला गळा खाली सरकणार नाही. सारखीच शिलाई मारून घ्यायची 1/2 इंच मार्जिनची, म्हणजे आपली पायपिंग खूप छान आणि व्यवस्थित गोल येईल, उलटी पडणार नाही. जिथे गोल आकार आहे तिथे अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं, म्हणजे पायपिंग उलटी पडणार नाही. खूप छान पायपिंग बसते अशी, तुम्ही करून बघा. गळ्याजवळ थोडीशी खेचायची, जास्त नाही खेचायची, थोडीशी काहीतरी खेचायची, म्हणजे आपला गळा सरकत नाही खाली, घसरत नाही गळा खाली. तर बघा इथे अशी थोडंसं गोल राऊंड करून घ्यायचा आणि ही पट्टी उरलेली कापून अर्धा इंच दुमडून अशा प्रकारे बघा पट्टी जॉईन करून घेतली मी. थोडंसं असं व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजेच काय होईल आपली पायपिंग व्यवस्थित बसेल. तर बघा ही शिलाई पायपिंगच्या वरी करून अशी हा कपडा असा इथं दुमडून घ्यायचा. बघा किती व्यवस्थित अशी पायपिंग येते. थोडंसं इथं अशी फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आणि अशा प्रकारे थोडं थोडं दुमडून पायपिंग करून घ्यायची. खूप छान अशी पायपिंग बसते. कुठेही पायपिंग अशा प्रकारे उलटी पडणार नाही. तुम्ही अशा प्रकारे पायपिंग करून बघा, तुमची ही पायपिंग कधीच उलटी पडणार नाही. थोडं थोडं असं दुमडून पायपिंग करून घ्यायची. जिथे गोलचा आकार आहे तिथे अशा प्रकारे थोडंसं असं गोल करून असं व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजेच आपली पायपिंग उलटी पडणार नाही. तर बघा अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची. तर बघा पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतली मी. आता इथे लूप टाकून घ्यायची. अशा प्रकारे 5 लूप टाकून घ्यायची. तुमची ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर तुम्ही 6 टाकू शकता. ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे लूप असतात. तर बघा 5चे लूप मी तयार करून घेतले मशीनवरच. बघा किती छान आपली पायपिंग आलेली आहे.
आता बाही जॉईन करायच्या अगोदर आपण हे सगळे पार्ट व्यवस्थित आले का नाही ते बघून घ्यायचं आहे. कुठे कमी जास्त असेल तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. बघून घ्यायचं की कुठे कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं, म्हणजेच आपल्या ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येऊन जाईल, कुठेही कमी जास्त होणार नाही. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही करून बघायचं. कमी जास्त असेल तर त्याला कट करून घ्यायचं. आता ही बाही आहे, हिला 1.5 इंचचा फोल्ड मारून घ्यायचा आणि एक शिलाई टाकून घ्यायची. मोठी शिलाई टाकायची 5 नंबरची, म्हणजे आपल्याला तुरपाई करता वेळेस ही शिलाई लवकर उसवता येईल. दुसऱ्याही साईडने सेम अशाच प्रकारे 1.5 इंचाची शिलाई घ्यायची. दुसऱ्याही साईडने सेम अशाच प्रकारे 1.5 इंचाचा कपडा मुडपवून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. तर बघा दोन्ही बाह्या रेडी केल्या मी. तर बाह्यासुद्धा अशा व्यवस्थित जोडून बघायच्या बरोबर आल्या का नाही. तर बघा अशा प्रकारे बाही जोडून मी बाहीचा मध्य काढून घेतला आणि छोटासा कट मारून घेतला इथे. अशा प्रकारे बाहीला पूर्ण व्यवस्थित जोडून बघायचं कमी जास्त पडते का. तर इथे बाहीला कपडा थोडा कमी पडत होता म्हणून मी अर्धा 1 इंच कमीच घेतला. थोडासा कपडा कमी असला तर काही फरक पडत नाही, बाही व्यवस्थित येऊन जाते. तर बघा अशा प्रकारे बाही जॉईन करून घेतली मी आणि तिला व्यवस्थित करून बघायचं की कमी जास्त कुठे आहे का ते. तर बघा व्यवस्थित आलेली आहे, कुठेच कमी जास्त झाली नाही आहे. आता डबल टिप मारून घ्यायची याच्यावर. तर बघा बाही जॉईन झाली. दुसऱ्या साईडने सेम अशीच बाही जॉईन करून घ्यायची. तर बाही जॉईन करून झालेली आहे. आता काठीला थोडीशी अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची. तर इथे अशा प्रकारे पिन लावून घ्यायची फिटिंगसाठी. आणि हा ब्लाऊज आहे, तर ब्लाऊजून मोजून घ्यायचे. ब्लाऊजचा दंडगीर किती आहे, तर ब्लाऊजचा दंडगीर 5.5 आहे. मुंडा आहे 7 इंच. तर बघा 5.5चा दंडगीर, मुंडा 7 इंच. खालच्या साईडने आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला होता, तर 1.5 इंचावर इथे मार्किंग करून कमरेच्या साईडने 2 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आणि व्यवस्थित या मार्किंगवर शिलाई मारून घ्यायची. आता इथे 2-3 टिप मारून घ्यायच्या फिटिंगच्या. दुसऱ्याही साईडने सेम असाच दंडगीर टाकायचा, मुंडा 7चा. कमरेच्या साईडने 2 इंच, इथे वरती 1.5 इंच अशा प्रकारे जॉईन करून याच्यावर पण शिलाई मारून घ्यायची, फिटिंगची शिलाई मारून घ्यायची. आता इथे 2-3 टिप मारून घ्यायच्या फिटिंगच्या. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. बघा पूर्ण ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन पण दाबा आणि ऑलवर सिलेक्ट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.